नमस्कार मित्रांनो. बीजेपी जिंकली तर हे शेअर फायद्यात राहतील आणि हे शेअर फायद्यात का राहतील किंवा डायरेक्टलीच फायद्यात कसे काय राहतील? बीजेपीची काही फंडिंग आहे का? अडाणी अंबानी काही त्यांची गोडजोडी आहे काय? मग नेमकं लॉजिक काय याच्या मागं आणि याच्यातून आपल्याला फायदा कसा घ्यायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ बनवायचं कारणच काय? आपला विषय काय आहे? आपला विषय शेअर मार्केट. मग हा व्हिडिओ कशासाठी बनवताय तुम्ही, बरोबर ना? तर मी एक छोटासा न्यूज वाचत होतो आणि न्यूज वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की काही न्यूजपेपरनी ऑलरेडी त्या न्यूज दिलेले आहे. आज रामनवमीचं स्टॉक मार्केट बंद आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की डिस्ट्रिक्टनी डायरेक्टलीच जर बीजेपी वोन झाली तर कुठल्या कुठल्या कंपन्यांना फायदा होईल त्यांचं नाव दिलं. नंतर इकॉनॉमिक्स टाइमनी सुद्धा बीजेपीचं नाव घेतलं, कुठले स्टॉक बेनिफिटेड राहील किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मग मला वाटलं एवढ्या सगळ्या न्यूज जर बनवताय तर नेमकं कुठल्या बेसवर बनवताय, याचं नेमकं लॉजिक काय आहे हे नको का शोधायला? मग त्यासाठी बनवला हा व्हिडिओ आणि यात मी तुम्हाला शेअर मार्केटचीच माहिती देणार आहे. सोबतच हा व्हिडिओ डिस्क्लेमर मी आधीच सांगतो, हा व्हिडिओ राजकीय नसून हा व्हिडिओ फक्त शेअर मार्केटवर सत्तेचा काय परिणाम होतो याच्या विश्लेषणासाठी आहे. काही दिवसापूर्वी 2024च्या लोकसभा इलेक्शनसाठी पीएम मोदींनी काय केलंय की संकल्प पत्र जाहीर केलंय. ओके, त्यांचं संकल्प पत्र म्हणजे काय? मॅनिफेस्टो, जाहीरनामा थोडक्यात. आणि या जाहीरनाम्यात काय गोष्टी असतात? जाहीरनाम्यात मी येणाऱ्या 5 वर्षात काय काय कामं करणार आहे या गोष्टी असतात. आता याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही त्यांच्या जाहीरनाम्यावर, बरोबर ना? तर मागच्या जाहीरनाम्यात त्यांनी अवघड विषय टाकले होते. अवघड विषय काय टाकले होते? 370 हटवणार. तुम्ही 370चे जुने व्हिडिओ बघितले ना? एक सुद्धा पॉलिटिकल पक्ष तयार नव्हता की यहाँ पे खून की नदियां बहेगी किंवा भलते विचित्र विचित्र कमेंट देत होते. त्याच्यानंतर मुस्लिम महिलांचा 3 तलाक बंद करणार, राम मंदिर बांधणार, असे मागच्या त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जाहीरनाम्यात होते. आता ते आपल्याला कंप्लीट झालेले दिसत आहे. त्यामुळे 2024च्या पुढील 5 वर्षात ते त्यांनी या जाहीरनाम्यात जे टाकलंय ते जाहीरनाम्यातील पॉइंट ते कंप्लीट करणार हे त्याच्यातून दिसून येतंय. करतीलच, फिक्स करतील असं नाही, परंतु त्यांनी आधी केलंय म्हणजे आधीपासून तो मुलगा हुशार आहे आणि या वर्षात पण तो अभ्यास करेल असं आपण मानून चालूया. तर मग त्या जाहीरनाम्याचे जेव्हा अनावरण केलं तेव्हा त्यांनी जवळपास 370 जागेचं लक्ष ठेवलंय आणि 370 जागेचं लक्ष म्हणजे हे काय आहे? लोकसभेसाठी फिक्स जागा आहे म्हणजे त्यांची मेजॉरिटी फिक्स येतच येत आहे, बरोबर ना? म्हणजे काय होत आहे की स्टेबल सरकार येते. कुठलाही देश असू द्या, तिथलचं जर शेअर मार्केट वाढायचं असेल ना तर मग त्याला एक फिक्स आणि स्टेबल सरकार पाहिजे. फॉर एक्झाम्पल, याच्या अगोदर काँग्रेसचं नव्हतं का? हो, होतं, परंतु ते कसं होतं की त्याचे जे संलग्नित पक्ष आहेत त्यांचं गठबंधन करून ते होतं. ओके, मग आता या ठिकाणी जर एखाद्या पक्षाला हाय मेजॉरिटी मिळते किंवा डायरेक्ट मेजॉरिटी मिळते त्यावेळेस त्या पक्षाचं दुसऱ्या पक्षासोबत काही जास्त घेणं देणं नसतं, बरोबर ना? किंवा तो एकटा स्टेबल असतो. मग अशा वेळेस काय होतं की मार्केटला योग्य कंडिशन मिळते आणि मार्केट वाढतं. आता ही ब्रोकरेज फर्म जो आहे ज्याचं नाव फिलिप कॅपिटल, याच्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये एक त्यांनी सांगितलंय की मॅनिफेस्टोमध्ये यांनी काय केलेलं आहे की इन्व्हेस्टमेंट करणार आहे. ते कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे? ॲटो, बँक आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रावर ते भर देणार आहे पुढील 5 वर्षात आणि याच्यातून भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि जवळपास पुढच्या 5 वर्षात, आता म्हणजे 2024 चालू आहे, 25 पर्यंत होईल म्हणजे 2030 पर्यंत निफ्टीची लेवल ही 40,000पर्यंत जाणार आहे. सध्या निफ्टी जी आहे 22,150 पॉइंटवर आहे आणि पुढील 5 वर्षात ती 40,000पर्यंत आरामात जाऊ शकते या कॅपिटल, कुठली? फिलिप कॅपिटलच्या अंदाजानुसार. ओके, आता याच्यातून आपल्याला फायदा काय काढायचा आहे की ॲटो सेक्टर, बँक सेक्टर आणि ऊर्जा सेक्टर यासारख्या क्षेत्रावर जे भर देणार आहे ना यासारख्या स्टॉक्सवर आपल्याला लक्ष ठेवायचं. आता जेव्हा म्हणतो निफ्टी 40,000 जाणार, मग याच्या मागचं लॉजिक आपल्याला समजलं की मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी काय केलं की इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ज्याच्यामध्ये ते सांगताय की 40,000पर्यंत निफ्टी जाईल. त्या अनुषंगाने काही बँक, काही ॲटो सेक्टर मधले वाढतील. सोबतच त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हे पण सांगितलेलं आहे की फिजिकल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ते उभारणार आहे. सध्या एलोन मस्कचं या ठिकाणी टेस्ला बांधकामाचं सुरू आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी गडकरींनी साफ रिजेक्ट केलं होतं, तुम्ही चायनात जर बनवत असाल आणि इकडे विकत असाल तर आम्ही ते मंजूर करणार नाही, तुम्हाला इकडेच बनवावं लागेल. ओके, आणि सोबतच उत्पादन, निर्यात, एमएसएमई, रोजगार, ग्रामीण उत्पन्न, महिला आणि तरुणांचं सक्षमीकरण करण्याचा यांचा विस्तार आहे.
ऍज पर त्यांच्या जाहीरनामात, याच्यात आपलं काहीच नाहीये. आता याच्यातून प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या, एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या किंवा MSMEच्या कंपन्या, जे छोटे स्टॉक असतात किंवा मायक्रो फायनान्स कंपन्या असतात, त्यांच्यातून सुद्धा आपल्याला फायदा काढता येईल. आता त्याचं छोटंसं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर जेव्हा EV साठी मार्केट तयार झालं ना, तुम्ही लक्षात घेतलं असेल, अदानी पॉवर असू द्या, टाटा पॉवर असू द्या किंवा एक्साइड बॅटरी असू द्या, यांचे सेक्टर, यांचे जे शेअर्स आहे, स्टॉक्स आहे, भन्नाट पळाले, बरोबर. त्याच्यानंतर राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालंय त्यावेळेस तिथे भाषणामध्ये त्यांनी काय सांगितलं की आता सोलार रूफटॉप योजना मी आणणार आहे आणि ती सगळ्यांना जवळपास सबसिडीवर मी देणार आहे. मग या माध्यमातून ज्या सोलार उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या तर त्यांचे पण स्टॉक एकदम भयानक पळाले, 6,000 हजारावर गेलं. वारीचा बोरोसिल रिन्युएबलचा 6,000 रुपये पर्यंत किंमत गेलेली आहे त्याच्या, आणि विदिन 1 ते 1.5 वर्ष झालेली गोष्ट आहे ही, बरं का. मग त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी जर चांगला इन्कम काढायचा असेल तर या शेअरवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सोबतच आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी मॅनिफेस्टोत, परंतु मला वाटतं की सगळ्याच गोष्टीवर लक्ष ठेवण्यापेक्षा आता डिफेन्स, रेल्वे मार्ग, विमान, वीज हे तर ऑलरेडी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बनवतोय, ओके. परंतु सध्याचा येणारा काळ जो आहे, मेजर ज्यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचा आहे तो मेजर सेक्टर म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टर आहे. त्याच्यात EV आणि EV रिलेटेड इन्फ्रा, मग याच्यात तुम्हाला काय बॅटरीज पण येतील, त्याच्यानंतर EV इन्फ्रास्ट्रक्चर उभारणाऱ्या कंपन्या येतील, बॅटरीज तयार करणाऱ्या कंपन्या येतील, सोबतच अल्टरनेट फ्यूल जसं की सोलार, इथेनॉल, हायड्रोजन फ्यूलच्या स्टॉक्स येतील, आणि फायनान्शियल सील. आता या सगळ्यांना काम करायचं म्हणजे यांना फायनान्शियल सपोर्ट पाहिजे, तो सपोर्ट फायनान्शियल मिळणार बँकामधून. तर बँका, सिलेक्टिव्ह बँका खूप चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळात परफॉर्म करतील. बरं, हे झालं याच्या मागचं लॉजिक त्यांच्या मॅनिफेस्टोनुसार, ओके, जाहीरनाम्यानुसार. आता जर समजा BJP जिंकली नाही तर काय होऊ शकतं, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका. मला वाटतं इथपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असणार आहे, बरोबर ना. जर BJP जिंकली नाही तर काय होईल, आणि BJP जिंकली तर काय होईल, किंवा असं करा, काँग्रेस जिंकली तर कुठले कुठले सेक्टर वाढू शकतात, तुमच्या मनात काही असेल ना. हालाकी आज राहुल गांधीचं एक स्टेटमेंट आलं की 150 पेक्षा जास्त जागा त्यांना मिळणार नाही BJPला. आता हे कशामुळे माहिती नाही, असो. आता तुमच्या जर मित्राचं, नातेवाईकाचं कोणाचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, ती लिंक कॉपी करा आणि मित्रांना, नातेवाईकांना एखाद्या ग्रुपवर नक्की टाका. कारण की एक जर डीमॅट अकाउंट तुम्ही उघडत असाल किंवा त्यांचं पण उघडून देत असाल तर तुम्हाला सुद्धा भरपूर फायदे मिळू शकतात. ज्याचं डीमॅट अकाउंट उघडणार आहे त्याला माझ्याकडनं 4 कोर्सेस, बेसिक, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंगचे कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे, ओके. लिंक आणि माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जे की तुम्हाला कोर्सेस लाईफ टाइम अवेलेबल असणार आहे. सोबतच आमचा व्हॉट्सअप नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.